गुजरात राज्याच्या बसमधून अवैधरित्या होणारी मद्याची तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश। नाशिक जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहे। त्यानुसार सोमवारी गुजरात राज्य परिवहन महामंडळ नाशिक सुरत बस क्रमांक JJ 18 Z8970 या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ₹1,14,635 किमतीचा विदेशी मद्यसाठा विना परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आलेला आहे। सदर प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे 138/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात खालील नमूद केलेल्या आरोपींना अटक केली आहे। बस चालक विजय विनोद बलसार सुरत, बस कंडक्टर अमृतभाई भुवनभाई पटेल राहणार सुरत असून सदर गुन्ह्यात पुढील तपासात अवैध मद्यसाठ्याच्या वाहतुकीस मदत करणारे वाईन शॉप चालक व मालक अवैधरित्या मद्याची विक्री तस्करी करत असल्यास त्याचे बाबत अधिक माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या मदतीने पुढील कारवाई करण्यात येत आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, पोलीस हवालदार प्रवीण सानप, किशोर खराटे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, बोडके, मोरे यांचे पथकाने सदरची कामगिरी केली आहे। कांदानगरी न्यूज करिता